चला तर मित्रांनो, आज आपण बोलूया एका हिंदी मूवी बद्दल ज्याचं नाव आहे दो दीवाने सहर में। हो, आपण बरोबर आहे, सहर में। कारण या मूवीचा जो हिरो आहे त्याला एक आयुष्यात प्रॉब्लेम आहे लहानपणापासून। तो श ला स म्हणतो, जसं की शाम हुई तर साम हुई, असं कुठेही जर श हा शब्द आला तो त्याला उच्चारतो स। तर हा आहे मूवीचा हिरो, म्हणून मूवीचं नाव देखील आहे दो दीवाने सहर में। आता या मूवीच्या स्टोरी बद्दल सांगायचं झालं तर एका ओळीत जर म्हणायचं असेल तर हिरो हिरोईन भेटतात, त्यांचं लग्न ठरतं, मग त्यांचा नकार असतो खास करून मुलीकडून, मग मुलीचा होकार असतो, मग भांडण होतं, मग ती होकार देते, मग दोघांचं भांडण होतं, मग पुन्हा होकार देते, मग त्यांचा साखरपुडा होतो, मग पुन्हा त्यांच्यात भांडणं होतात, मग त्यांचा पुन्हा मिलाप होतो आणि शेवटी लग्न। ही आहे स्टोरीची लाईन। म्हणजे सामान्य जनता ज्याप्रमाणे आपण वागतो, एखाद्या छोट्याच्या गोष्टीवर चिडणं, आपल्या माणसाबरोबर भांडणं, रुसणं, फुगणं, या सर्व गोष्टी या सिनेमात दाखवलेल्या आहेत। आता हिरोईन जी आहे म्हणजे मृणाल ठाकूर, ही एक भला मोठा चष्मा आपल्या चेहऱ्यावर घालून असते, कारण तिला लहानपणापासून असं वाटत असतं की तिचं जे नाक आहे किंवा तिचा जो चेहरा आहे तिचं ते सौंदर्य एवढं छान नाहीये इतर मुलींप्रमाणे, तर ते ती लपवण्याकरता चष्मा घालत असते। आणि जो मुलगा आहे, मी सांगितल्याप्रमाणे श ला स म्हणतो, म्हणजे दोघांना पण डे टू डे जे लाईफ आहे त्यामध्ये इनसिक्युरिटी फील होत असते आपल्या शरीराच्या काही भागांमुळे, बोलण्यावरून किंवा दिसण्यावरून। तर या मूवीचा मेन उद्देशच आहे नो वन इज परफेक्ट। आपण त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित न करता आपण आनंदित राहायला हवं, आणि आपण ज्या शेप मध्ये आहोत किंवा ज्याप्रमाणे आपल्या शरीराची रचना आहे किंवा आपण ज्याप्रमाणे आपल्या शरीराला कॅरी करतो त्यामध्ये आपण आनंद मानावा, ना की त्या गोष्टीबद्दल कुडत रडत बसावे। तरी ही गोष्ट अतिशय सिंपल आणि साध्या शब्दात मांडलेली आहे। गाणी उत्तम आहेत, मूवीला धरून आहेत, आणि हा एक फॅमिली एंटरटेनमेंट मूवी आहे। आपण आपल्या फॅमिली बरोबर पाहू शकतो। त्यामुळे काय होतं की हे रुसणं फुगणं आपण नाही केलं तरच बरं, कारण आयुष्य एकदा मिळतं, त्यात आपण आपला वेळ या रुसण्या फुगण्यात किंवा भांडणात न घालवता आनंदाने आपल्या पार्टनर बरोबर जर आयुष्य काढलं तर किती ते मजेशीर असेल हे दाखवण्यात आलेलं आहे। आता इतर कलाकारांबद्दल सांगायचं म्हटलं तर इला अरुण, आयशा रजा, कौशिक, अंचित कौर, मोना आंबेगावकर असे बरेच कलाकार या मूवी मध्ये आहेत। आणि लक्षात राहते ती सिद्धांत म्हणजे जो आपला हिरो आहे त्याचा मित्र जो एक गुजराती आहे, तो प्रत्येक वेळी हिरोच्या संकटसमयी धावून येतो। त्याने जी कॉमिक टायमिंग दिली आहे ती आपल्याला फार आवडते। तर त्याचप्रमाणे जी हिरोईन आहे ती स्वतःला फॅशन वर्ल्ड मध्ये कॅरी करते, ती एक फॅशन डिझायनर समजा आहे, ती त्या वातावरणात कशी वागते आणि तिला नंतर त्या वातावरणाची कशी चीड येते हे एकदम चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे। त्याप्रमाणे आपण आजकालची युवा पिढी जी आपल्या फॅमिलीमध्ये कशी राहते आणि आपले विचार कसे असतात ते देखील या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। आता निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये असे काही खास निगेटिव्ह पॉइंट्स तर नाही आहेत, पण एक गोष्ट मला फक्त डोक्यात आली म्हणून सांगतो। या मूवी मध्ये एक असा सीन आहे की हिरो हिरोईन एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी डोंगराळ प्रदेशात फिरायला जातात। तिथे हिरो जो आहे सोशल मीडियावर त्याच्या एंगेजमेंटची काही पिक्स टाकतो आणि ते बघून हिरोईनला राग येतो। ती म्हणते की माझे फोटो मला न विचारता सोशल मीडियावर टाकू नये, आणि त्या विषयाला घेऊन त्यांच्यात भांडणं पण होतात। आणि त्यानंतरच्या सीन मध्ये ती अशीच झोपलेली असते हॉटेलच्या रूम मध्ये, हिरो येतो। हिरो ऍक्च्युअली काम करता करता एक साइड बाय साइड फोटोग्राफर देखील असतो जो अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेत असतो। तो हिरो काय करतो, त्या हिरोईनचा झोपलेला एक छानसा असा फोटो काढतो आणि तिला न सांगता तो फोटो तो पुढच्या स्पर्धेला पाठवतो। आणि काही दिवसांनी कळतं की त्या फोटोला अव्वल प्राइज मिळालेला आहे, आणि ही गोष्ट हिरोईनला कळते। हिरोईन धावत धावत जाते मुंबईच्या एका ठिकाणी जिथे मोठ्या होर्डिंग्सवर तिचा फोटो लागलेला असतो, आणि तो फोटो बघून तिचे वडील आणि ती जाम खुश होतात, कारण ती फेमस झालेली असते, फर्स्ट प्राइज मिळालेला असतो, आणि तिथे उभे असणाऱ्या काही शाळकरी मुली तिला ओळखतात देखील। तर फक्त माझ्या डोक्यात एक विचार आला, जेव्हा हिरो न विचारता तिचे फोटो सोशल मीडियावर टाकतो तर तिला राग येतो, पण हाच फोटो जेव्हा तो तिला न विचारता इव्हन ती झोपलेली असताना काढलेला फोटो स्पर्धेकरता पाठवतो आणि ती त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावते, तेव्हा तिला खूप आनंद होतो। म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा आपल्याला फायदा असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला राग नाही येत। तर मला जस्ट एक डोक्यात असा विचार आला की असा फरक आपण करता कामा नये। जो कोणी आपली व्यक्ती आहे त्याच्या आनंदाकरताच तो आपले फोटो सोशल मीडियावर किंवा इतर नातेवाईकांना दाखवतो, त्यामध्ये आपल्याला समजूतदारपणा दाखवायला हवा। बाकी या मूवी मध्ये असं निगेटिव्ह पॉइंट्स वगैरे काही नाही, हे एकदम छान मूवी आहे। आपल्याला वेळ मिळेल तर आपण नक्की हा चित्रपट पाहावा आपल्या फॅमिली बरोबर आणि आनंदात उरलेले आयुष्य जगावे। तसंच भेटत राहूया कोणत्या तरी नेक्स्ट मूवीच्या रिव्ह्यू मध्ये। तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय।